नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अचानक आलेल्या या अस्मानी नैसर्गिक संकटाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करून अहवाल शासनात सादर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट 100% नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे केली आहे. विदुर्वाग धमाने अवकाळी पावसानंतर आलेला हा 4:30 ते 5 सुमारास आला. एकदम जोरात होता. पाऊस पण चालू होता. त्याच्यानुसार आपला दादर मका हा जमीनदोस्त झालेला आहे. तर दुसरी गोष्ट, शासनाने किंवा सरकारने ताबडतोब जी काही नुकसान भरपाई ते लवकर द्यावी, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची दुसरी काही नाही. सरकार सांगतो की आम्ही शेतकऱ्याला मारू नये, तर ते आम्ही आमच्या काहीतरी मदत करू, पण 1 रुपयासुद्धा मदत आलेला शेतकऱ्यांना नाही आहे. मग एवढंच आमची मागणी सरकारकडनं की जे नुकसान भरपाई झालेली आहे, चाराचाही नुकसान झालेलं आहे, गुरांना चारा पूर्ण पाण्याने सडलेला आहे. त्यानुसार आम्हाला सरकारनं मागणी ही जी पीक आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी बुवा सरकारने. मग हीच आमची नम्र विनंती. काल संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बेमोसमी पावसाने काल संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने, जोराच्या हवेच्या वेगाने व पावसाने आपल्या शेतातील सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे. मका, दादर यासारख्या पिकांचे मातीमोल झालेला आहे. पिकातील सर्व हातातोंडाशी आलेला घास हा मातीमोल झालेला आहे. शासनाने योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, एवढी विनंती शेतकऱ्याकडून. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.